ती आता वर्षानंतर येईल, पुढच्या वर्षी येईल. अरे तू माझ्याकडे मोठा पाहुणा. लुक या, से थँक यू. नमस्कार करा आता. चला हा बप्पा बप्पा करा बप्पा. ओके मला इकडे आजीला हे बा आजी. अजून कोण? हा तिकडे आजी आहे, त्या आजीला ते बघ त्या आजी. पुढे त्याची घाई. बाप रे लक्षात ठेवून ब्लॅक आले. रिदू हाऊज इट? इज इट गुड? यू लाईक इट? अदर वन. ये रिदू डिड यू से थँक यू? त्याचं नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल. मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. तर लग्न वगैरे झालं आणि काल तुम्ही बघितलं असेल लास्ट व्लॉगमध्ये पूजा वगैरे झाली. तर पूजेसाठी आम्ही इथे आलो आहोत खेडला, जसं मी तुम्हाला मागेच बोलले. आणि आज म्हटलं थोडंसं फिरूया आपण इकडे जवळपास. तर प्लॅन केला आहे बराच, मंदिरात वगैरे जायचं आणि त्यानंतर मच्छीचा निलाव वगैरे होतो ते पण बघायचं चाललंय. तर बघूया, जसं जसं जमेल तसं तसं आम्ही फिरणार आहोत. कारण प्रचंड ऊन आहे, म्हणून म्हटलं थोडंसं ऊन वगैरे निवळल्यावरती जाऊया. तर आता आम्ही निघालो आहोत ऑन द वे. आणि आज कुठे कुठे जातो, काय काय बघायला भेटतं, काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं ते तुम्हाला मी शेअर करेलच. आणि रिदू ॲज युजल आमच्या कारमध्ये नाही आहे, तो पुढच्या कारमध्ये गेलाय. आणि आमच्या बरोबर आहेत मम्मी, पप्पा आणि दिदीचे बाबा कार ड्राईव्ह करतायत. तर आम्ही चौघं आहोत इथे. श्रुतिका आणि शुभम दुसऱ्या कारमध्ये आणि चाचू आणि त्यांची एक कार आहे. तर 3 गाड्या आहेत आणि आम्ही असे चाललो आहोत. तर येस, मस्त अशा ब्लॉगसाठी आज कनेक्टेड राहा. Wake up, brother, gonna rise with the sun. Step 2, get some good, some food in you. Step 3, think real hard about what you wanna be. Step 4, everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. 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 मंदिराचा इतिहास बघितला ना तर हे मंदिर डोंगरावर असल्याने त्याला कड्यावरील गणपती असं नाव पडलं. आणि ह्या मंदिराबाबत अशी दंतकथा आहे की प्राचीन काळी ना हे मंदिर गावातील समुद्रकिनारी होतं आणि कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी ते जलमयी होऊ लागलं. आणि काही वर्षांपूर्वी वर्षातून 1 ते 2दा पूर्ण ओहोटी असताना ना पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसायचे, पण अलीकडच्या काळात तेही दिसेनासे झाले. आणि नंतर प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधलं गेलं व गणपती बाप्पांनी नवीन मंदिरात प्रवेश करताना पहिलं पाऊल डोंगर माथ्यावर ठेवलं जे अजून दिसतं आणि दुसरं पाऊल थेट मंदिरात ठेवलं. आणि मंदिरापासून थोडं 3 ते 4 मिनिट चालत जावं लागतं ते पहिलं पाऊल बघायला. आणि ऊन खूप होतं तर आम्ही गेलो नाही. नेक्स्ट टाइम आलो की नक्की जाऊ आणि तुम्ही कधी आलात तर नक्की जाऊन बघा. ते मी पकडते. आणि इथे ना हे 2 छोटे हत्ती होते आणि त्यांनी तिथे लिहिलं सुद्धा होतं लहान मुलांना बसण्यासाठी. तर हृदयला त्याच्यावर बसवलं आणि त्याने खूप प्रेम केलं त्यांच्यावर. 1 hour later. तर आम्ही जस्ट आता कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आलो इथे आणि म्हणजे जेवायला आलो. आता आमंत्रण म्हणून आहे इथे, तर म्हटलं इथे जेवूया. आणि तिथे ना कड्यावरच्या गणपतीच्या तिथे गणपतीचं पाऊल पण आहे म्हणतात, पहिलं पाऊल. पण एवढं ऊन आहे ना आणि चालत जायचं होतं थोडं, पण हृदय वगैरे बरोबर आहे म्हणून म्हटलं अवॉइड केलं आम्ही. बघू पुन्हा कधी आलो तर परत येईल.
आणि आता इथे जेवतो मस्तपैकी. कोकणात आलो आणि मासे नाही खाल्ले असं होणार नाही, म्हणून म्हटलं आता फिश खाऊया छानपैकी. आणि छान आहे पण खूप गरम आहे. आता अराउंड आम्हाला 3:45 वाजले जेवायला. तर पटकन जेवतो आणि बघू इथून पुढचा प्लॅन. मे बी बंदरावर वगैरे जाऊ आम्ही, कारण तिथे निलाव होतो म्हणतात मच्छीचा वगैरे, तो बघूया. तर बघू आता इथून निघाल्यावर तुम्हाला भेटते. आणि आम्ही काय काय खातो मी ते पण दाखवते. तर दादू शिव घ्या असा आवाज द्यायचा का? हाय मला पाहिजे. मला दिदू मला अजून पाणी पाहिजे. रिदू जेवलो वगैरे मस्त होतं जेवण. आणि आता आम्ही निघालो, आम्ही पोहोचलो आहोत हरणे बंदरावरती मच्छीचा निलाव बघायला. तर चला तुम्हाला पण दाखवते. मी तर ना पहिल्यांदाच असा निलाव बघितला. पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. कोणाकडे ट्रे तर कोणाकडे टोपल्या, कोणाकडे क्रेट आणि खूप सारी माणसं आणि त्यात ना अनेक प्रकारचे मासे. आणि ते पण लॉट मध्ये बघून ना एकदम मस्त वाटलं. काही प्रकार तर ना असे होते मी जे कधी बघितले पण नाही. आणि निलाव बघितला, बोली भाषा ऐकली आणि ती बोली भाषा ऐकून तर खूपच मस्त वाटलं. अरे नाही दे म्हटलं शार्क का तिथे शार्क छोटे छोटे बोटी भरले. निलावच करताय तिथे डायरेक्ट क्रेटचा. क्रेटच हा. कसे विचार विकायचे ते. स्वस्त मग आपल्याला शोधते. 8,150.
तर ह्या ब्लॉगचा पुढचा पार्ट लवकरच येत आहे आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. भेटू लवकरच. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.